धर्माचे पालन 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 करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम काम
आम्हा करणे काम
हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे राष्ट्रसंत भगवान संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज महाराज तुमचं चढला या चढला चढला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साणा थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम समचरण सरोजम सांद्रनीलांबुधावम् जगन विहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू
नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे चरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येनं चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेष त्यादरो विवेकावरी ओम नमोजी एक दंता एकपणे तुची आता एके दाखविसी अनेकता परी एकात्मता नमोडे आकार चरण युगोल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले जेत शब्द ब्रह्म कवळले ते म्या गुरु श्री गुरु कृपा देखिले आदिबीज ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
झालो चराचरी हे तुमचा अनुग्रह लागलो झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादल झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचा ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंते प्रचोदयात् मंगल भवन मंगल हारी दशरथ आदि रविहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय हे दुःख भाजन मारुती नंदन हे दुःख भाजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत उन्नति सुन लो मेरी पुकार पवन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला पवित्र अभिवादन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री पंढरीश भगवान आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वानंद सुख निवासी श्रीपाद बाबा सद्गुरु माऊली आश्रम त्र्यंबकेश्वर निष्काम कर्मयोगी बालकनाथजी बाबा राष्ट्रसंत भगवान बाबा संत श्रेष्ठ वामन भाऊ निष्काम कर्मयोगी सदानंद बाबा आदी सकल संत परंपरेच्या चरणाला स्पर्श करून आजच्या या नैमित्तिक संकीर्तनास उपस्थित असलेले गायक वादक टाळकरी विनेकरी कीर्तनकार प्रवचनकार तथा श्रोतेजन मायबाप हो तुम्हा सर्वांच्या चरणाला स्पर्श करून आजच्या संकीर्तनाला प्रारंभ विठाल आजच्या या नैमित्तिक संकीर्तनासाठी घेतलेला अभंग पंचम वेद निर्माते तथा वैराग्याचा महामेरू त्यागाचा महासागर वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असलेले श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातील परिचयातील हा अभंग आहे। या अभंगातून श्री तुकोबाराया चिरावत जीवामध्ये मनुष्य नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याचा धर्म सांगताय। मनुष्य नरदेहाला आल्यानंतर किम निमित्तानं आपण मनुष्य नरदेहाला आलेलो आहोत, त्या मनुष्य नरदेहाचं आपलं इप्सित काय असावं आणि ते इप्सित साध्य करत असताना ध्येय साध्य करत असताना आपण काय करायला पाहिजे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये विहित कर्म आणि निषिद्ध कर्म अशा 2 बायफर्केशन केल्यानंतर त्याच्यामध्ये
धर्माच्या अनुषंगाने जे कर्म करायला सांगितलंय ते विहित कर्म आहे आणि त्या विहित कर्माच्या अनुषंगानं धर्माचं आचरण करणं हे मनुष्य हृदयाला आलेल्या प्रत्येक जीवाचं काम आहे, कार्य आहे. परंतु दुर्दैवानं तुकोबरायांना हा अभंग करण्याची वेळ येते. याचा अर्थ धर्माचं आचरण न करणारा वर्ग तत्कालीन होता, म्हणून श्री तुकोबरायांनी हा अभंग केला. म्हणून श्री तुकोबरायांना गाईडलाईन्स घालून द्यावा लागल्या. म्हणून श्री तुकोबरायांना नियमाने सांगावं लागलं का बाबांनो, तुम्ही मनुष्य हृदयाला आलात, धर्माचं पालन करणं, आणि जे धर्माचं पालन करत नाही अशा पाखंडांचं खंडन करणं हे देखील तुमचंच काम आहे. मग ते करत असताना आम्ही काय करायचं, तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्यानंतर श्री तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय. आम्हाला एकच काम आहे, हेची अमा करणे काम, नामाचं बीजाचं वाढ करणं, व्यापकतेकडे नेणं, हे आमचं काम आहे, हा आमचा धर्म आहे. आणि श्री तुकोबराया सांगतायत का जर हा तुम्ही नाम वाढवत असताना जर तुम्हाला कोणी आडवं येत असेल, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन भांड फिरे. मग श्री तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतायत, नाही भिड भाड म्हणे साडा थोर. अहो ज्या श्री तुकोबरायांनी सांगितलंय मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ, त्याच श्री तुकोबरायांनी सांगावं मौन न होणे. आम्ही विष्णुदास कठीण वज्रास हे लक्षात घ्या. कधी तुकोबराया मऊ होत आहे आणि कधी तुकोबराया कठीण होत आहे. याचा अर्थ आपल्या पुढे ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत असताना इन केस जर समोरचा जय हरी म्हणत असेल तर आपण त्याचे पाय धरणं हे तुकोबराया आपल्याला शिकवतात. आणि समोरचा जर म्हणतात विठाल आपण फक्त बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम, ह्या अभंगातील ह्या मेन चरणाकडे आपण बघणार आहोत. आणि धर्म आणि त्यापुढे थोडासा आपल्याकडे वेळ मला कमी मिळाला आहे, परंतु आज चान्स मिळालाय, तुम्हाला सोडणार नाही. उद्या तसा पण नाही, रविवार नाही म्हणायचं मला, संडे, उद्या संडे, आपण मुंबईमध्ये ना. अच्छा, वा वा वा, जागृत झाले. किम निमित्तानं आपली ही सेवा आहे, आपणा सर्वांना ज्ञात आहे. माझ्या मागे बोर्ड लावलेला आहे, दुर्गा माता वारकरी हरिपाठ व भजनी मंडळ. या मंडळाच्या गेल्या 4 वर्षापासूनचा हा अविरतपणे चालत असलेला हा नामयज्ञ. मला महाराजांनी सांगितलं, आमचे परिचयाचे संतोष महाराज पवार एक निष्ठावंत वारकरी, श्री तुकोबरायाने अशा निष्ठावंत वारकऱ्यांसाठी एक अभंग खर्ची केलेला आहे. उत्तम त्या याती देवाशरण अनन्य गती, नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव, उमटती ठसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे. ज्यांच्या अंगी ब्रह्म प्राप्ती दिसते असे जे साधक वर्ग आहेत त्यातील एक संतोष महाराज पवार. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा वसा ज्यांना पिढी जात चालत आलेला आहे, आपल्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा असं म्हणणारा, ज्यांच्या वडिलोपार्जित आजोबांपासून आजरेकर फळांची परंपरा सांभाळत असताना निष्ठेनं ती परंपरा सांभाळणं, भले मग आपण मुंबईला का असेना, परंतु तेवढ्याच निष्ठेनं आपल्या संप्रदायाची आपल्या कुटुंबावर आपल्या कुळामध्ये जी परंपरा आलेली आहे तिला अगदी निष्ठावंतपणे सांभाळणं म्हणजे आमच्या अमोल महाराज शिंदे महाराज. आणि त्याचबरोबर एकीकडे अमोल महाराजांची एवढी मोठी परंपरा आणि दुसरीकडे निष्ठावंत वारकऱ्यांच्या साधक अवस्थेमधून मार्गक्रमण करत स्वतःला सिद्धांकडे नेत असताना जी भूमिका आपण करत असतो त्या भूमिकेतून बाह्यांगानं लोकांना जे दिसतंय त्याच्यावर आपण चाललेलो आहोत. आणि या बाह्यांगानावर आरूढ होत असताना त्यांच्यातला अंतरंग सुद्धा निर्मळ आणि स्वज्वळ जेव्हा बघितला तेव्हा दयाळकर महाराजांसारखं एक मजबूत रोपटं त्यांच्याबरोबर तयार झालं. आणि अशा या त्रिदेवांकडनं ब्रह्म विष्णू महेश अशी गुरुपौर्णिमा त्यांची साजरी होत आहे. मला आनंद झाला
की जेव्हा त्यांची गुरुपूजन होत होतं आणि मला सकाळी महाराजांनी कॉल केला आणि निश्चितपणे ते गुरुपूजनाच्या पात्र आहेत याचं कारण देखील मी सांगेन. महाराज गेली 4 वर्षापासून ह्या ठिकाणी प्रत्येक शनिवारी आपल्या छोट्या छोट्या मुलांना घडवण्यासाठी हरिपाठाचं अगदी प्रामाणिकपणे जे प्रयत्न करतात त्यांना अधिकार आहे हो, अधिकार 100% अधिकार आहे. आणि त्या मुलांसाठी मी तर कायम माझ्या कीर्तनात सांगत असतो, मुलांसाठी प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा मुलांना प्रॉपर्टी कमवण्याच्या लायक दुर्दैवानं आम्ही आज मुलांना प्रॉपर्टी कमवण्याच्या मागं लागलोय, इथपर्यंत प्रॉपर्टी कमवण्याच्या मागं लागलोय. ज्यांच्यासाठी कमवतोय त्यांना आम्ही कमवू राहिलोय. कुठे चाललोय आपण? म्हणून निश्चितपणे या गुरुपौर्णिमेच्या त्यांच्या औचित्यावरती त्यांनी आज हा नाम यज्ञ गेलं 4थं वर्ष त्यांचं हे आहे. या गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करत असताना गेल्या वर्षी आदरणीय सर्वांच्या हृदयस्थ असलेले संतोष महाराज पवार यांची या ठिकाणी सेवा झाली आणि या वर्षी अमोल महाराजांचा कॉल आला, मज पामराकडे ही सेवा दिलेली आहे. मी माझं महत्भाग्य समजतो, मनुष्य हृदयाला आल्यानंतर 9 भक्तींपैकी एक भक्ती तुम्हा आयोजकांच्या निमित्तानं मला करण्याची संधी मिळाली, हे माझं महत्भाग्य आहे. तुमचा कायम मी ऋण व्यक्त करेल, ऋणात राहील. या आजच्या कार्यक्रमाला अगदी ठाण्यावरून देखील मोठे चांगले असे उत्कृष्ट असे कीर्तनकार महाराजांचा माझा परिचय देखील आहे. मोरे महाराज, चांगल्या प्रकारे आम्ही परिचय आहे. मोरे महाराज देखील आलेले आहे. ज्याबरोबर पेशाने डॉक्टर असलेले गायकवाड महाराज, परंतु वारकरी पेशामध्ये गायकवाड महाराज वारकरी पेशामध्ये पेशंटला शोधायला बघायला जात आहे. ही वारकरी संप्रदायाची एक महत्वाची भूमिका जगासमोर ठेवत आहे. जेव्हा आम्ही सायन्स आणि अध्यात्म याची इक्वॅलिटी करतो तेव्हा निश्चितपणे गायकवाड डॉक्टरांसारखे आपल्या पुढे येत असतात. त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आमचे पोलीसवाले महाराजांचं साळुंके महाराज आणि त्याचबरोबर आमचे दुसरे सोनवणे महाराज विरार पोलीस स्टेशनचे ते देखील आलेले आहे. मंत्रालयातले कातकडे साहेब आणि आमच्या मागे मंत्रालयातला भक्कम असा आधार या वारकरी संप्रदायाला इकडे चांगल्या जयराम महाराज पवार माऊली यांचे देखील धन्यवाद. आमचे रेणोसी महाराज सुंदर असं गायन बाबांचं आहे. त्याचबरोबर आमच्या जयनगरचे महाराज, सर्व महाराज मंडळी परिचित अपरिचित, आमचे पंढरीनाथ शेळके, आमचे संजय घुगे सर, उत्कृष्ट असं त्यांचंही अध्यात्मावरती प्रभुत्व आहे. आणि या सगळ्यांना सांभाळून घेणारी आमच्यातली एक मावशी म्हणजे आमचे दीपक मामा डोंगरे, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. तेजस आव्हाड, आमचे आचोलेचे उत्कृष्ट असे विनेकरी महाराज, उत्कृष्ट तिकडे विनेकरी महाराज, शिवाजी महाराज पाटील. शिवाजी महाराज पाटलांसाठी का टाळ्या वाजवायचं त्याचं कारण सांगतो. वारकरी संप्रदायाची वसा आणि वारसा चालवत असताना आम्ही ज्या रेल्वेमधून प्रवास करतोय, लोकलमधून प्रवास करत असताना मे बी यदा कदाचित तुम्ही अद्यापपर्यंत ईच अँड एव्हरी लाईन किंवा प्रत्येक लाईनला तुम्ही बघितलं असेल रेल्वेमध्ये रेल्वे प्रवासी भजन मंडळ तुम्ही ऐकलेत. बहुतेक माझ्या अंदाजे 200च्या वर रेल्वे प्रवासी भजन मंडळ आहेत. परंतु तुम्हा सर्वांना ऐकायला यदा कदाचित नवीन असेल, याच रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा एक पाऊल पुढे टाकेत आदरणीय शिवाजी महाराज पाटील महाराजांनी त्याच रेल्वे प्रवासामध्ये कीर्तन ही सेवा श्रावण महिन्यात चालू करावी. रेल्वेमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, 7 दिवसाचा सप्ताह महाराजांनी चालू केला. गेल्या वर्षी काल्याचं कीर्तन माझ्याकडे दिलं होतं. सुंदर असे आमचे चंद्रकांत माऊली, उत्कृष्ट असे मृदंगवादक, भूतकर दादांचे शिष्य दोघंही, मालक माऊलींचे चिरंजीव, पवार माऊलींचे चिरंजीव. भूतकर दादांच्या बद्दल फक्त मी एकच बोलेल बस, गेले दिगंबर ईश्वर होती, ईश्वर होती राहिल्या जगामाजी, राहिल्या जगामाजी. दिगंबर ईश्वर होती, दिगंबर ईश्वर होती.
दादा बुतकरांच्या चरणाला सुद्धा पवित्र अभिवादन करून सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल या ठिकाणी माझ्या समोर अनेक साधक वर्ग सुद्धा वारकरी संप्रदायातील साधना करणारा साधक वर्ग दिसत आहे. त्यांनाही प्रणाम करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. माय बापा हो, आपण या मायावी नगरी मुंबापुरीमध्ये जरी आहात तरी सुद्धा मायावी नगरी मुंबापुरीमध्ये राहून आपण आपला प्रपंच करत योग्य साधनेनं परमार्थ करतोय, हे खूप महत्वाचं आहे. परंतु आद्य गुरु शंकराचार्यांचा विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे महाराज. त्या ग्रंथामध्ये आद्य गुरु शंकराचार्य सांगतायत, दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हेतुकम मनुक्षत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय. मनुष्य नरदेह मिळणं दुर्लभ सांगितलंय महाराज. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की आपण मनुष्य नरदेहाला जन्माला आलोय? माहिती नाही, सगळ्यांना माहिती आहे. परंतु मनुष्य नरदेहाला जन्माला आल्यानंतर त्या मनुष्य नरदेहाचं इप्सित काय आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. मनुष्य नरदेह मिळालाय पण कळाला नाहीये. मनुष्य नरदेह मिळणं वेगळं आणि कळणं वेगळं. 184 योनीमधून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या रहाट गाडग्यातून पुनर्जन्म. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतायत, उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दिसे परिभ्रमेगा. या रहाट गाडगा जे चाललेलं आहे जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्यातून मनुष्य नरदेह हा एक मिळणं. आपल्या भाषेत सांगू, विरार ते चर्चगेट ट्रेन मध्ये आपण जात असताना फास्ट ट्रेन माटुंगा स्टेशनला थांबते, फास्ट ट्रेन कांदिवली स्टेशनला थांबते, फास्ट ट्रेन मलाड स्टेशनला थांबते, फास्ट ट्रेन सांताक्रूज स्टेशनला थांबते, नाही थांबत. जर तुम्हाला फास्ट ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल, मधले जे स्टेशन आहे त्या स्टेशनला ती ट्रेन थांबत नाही. बोरवलीवरून डायरेक्ट अंधेरी, पुढे बांद्रा, दादर, मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट. विरार वरून निघालेली ट्रेन जेव्हा चर्चगेटला पोहोचते, मामा चर्चगेट वरून परत विरारकडे येते, हे सारखं जेव्हा चालू आहे. परंतु त्या ट्रेन मध्ये बसलेल्या प्रवाशाला माहिती असतं का मला कुठे उतरायचंय. दुर्दैवानं आम्ही मनुष्य नरदेहाला येऊन जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्याची जी ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये आम्ही बसलेलो आहोत. परंतु दुर्दैवानं आम्हाला हे कळतच नाही का आम्हाला उतरायचं कुठे आहे. वा, कुठे उतरायचं, कुठे उतरायचं. आणि हे उतरायचं जो सांगतो त्याला गुरु म्हणतात. विठ्ठल चर्चगेट आणि विरार स्टेशन मध्ये, चर्चगेट आणि विरार ट्रेन मध्ये अनेक स्टेशन आहे. 84 लक्ष स्टेशन इकडे आहे. परंतु दोन्ही ट्रेन मधला एकच फरक महत्वाचा आहे. 84 लक्ष योनीच्या ट्रेन मध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या ट्रेन मध्ये जो माणूस जो जीव चढलेला आहे त्या जीवाला जर त्या ट्रेन मधून उतरायचं असेल तर एकमेव मनुष्य स्टेशन असं आहे का त्या नरदेहाला आल्यानंतर तुम्ही त्यातून उतरू शकता. ऐकताय? मी शास्त्र त्याला प्रमाण आहे, त्याला प्रमाण आहे. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरली निंबहुना घेर झाले चिरापडे त्यांची सरली झाला सफल. कुणाचा व्यापार सफळ झाला? मनुष्य नरदेहाला येऊन ज्याने हरीला साठवला. याची देई घडे देवाचे भजन आणि थोडीशी मला मदत करा. आपल्याकडे कमी वेळामध्ये जास्ती रन काढायचे, आपल्याला ओर कमी राहील. महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलं. याच देहामध्ये आपल्याला देवाचं भजन घडतं, दुसऱ्या देहात नाहीये. त्याचं कारण काय आहे हो? त्याचं कारण मनुष्योत्तर योनी आणि मनुष्य योनीतला महत्वाचा फरक. मनुष्य योनीला आल्यानंतर आपल्याला विचार करता येतो, बाकीच्या योनीला विचार करता येत नाही. बरं महाराज, माझा साधा प्रश्न आहे. पुनर्जन्म ज्याला म्हणतोय तो पुनर्जन्म कशामुळे आहे हो?
केले कर्म झाले तेची भोगाले हो, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भागाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजलेले आईसे किती, उपजले मेले आईसे किती, जय हो उपजले मेले ऐसे किती, हरी पिता का भागवती देना, हो हरी पिता का पुनर्जन्म कशामुळे सांगितलाय? कर्मभोगामुळे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे, आगा कर्मेजे उरावे तेथे सुख दुःखी फळावे, तया भोगावया यावे देहा येते. कर्मभोगामुळे जर पुनर्जन्म असेल तर कर्मभोग कशामुळे आहे? प्रश्न आहे. आपण मुंबईमध्ये बघतो, अध्यात्म यांनी सांगितलं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारे वारकरी नाहीये. बाप दाखव नाही तर लॉजिक. पुनर्जन्म जर कर्मभोगामुळे असेल तर कर्मभोग कशामुळे आहे? नाला सुपारा कशामुळे कर्मभोग? देहाच्या अहंकारामुळे. मी तो मला म्हटला, मला अरे त्याचा 7/12 माझ्या खिशात आहे. कोण तू? देहाच्या अहंकारामुळे कर्मभोग. देहाचा अहंकार कशामुळे आहे? मी हरिभक्तपरायण, मी मुंबई महानगरपालिका. बहुत थांब. कोण? रावणासारखे गेले. ज्ञानेश्वरी सांगते महाराज, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ही उपाधी आहे. कोणती उपाधी आहे? बाबा तुला नाव बाबूराव नाव कधी पडलं? आईच्या पोटातून जन्माला आल्यानंतर का अगोदर? उपजली या बालकासी नाव नाही तयापासी, ठेविली नावेसी होते. मग तू कोण आहे? हु आर यू? कोण आहे तू? वसुदेव तत्वता, वासुदेव होईल विचारिता, नाही तुझा निक मागता वसुदेव मेरा वासुदेव चरितो मेरा. महाराज कोण आहे तुम्ही? महाराजांनी सांगितलं मराठीत बोलायचं. हु आर यू? बोला कोण आहे तू? कोण आहे तू? आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोहम कथमिदम. आद्यगुरु शंकराचार्य सुद्धा म्हणतात, कोण आहे मी याचा विचार जर केला, देहाचा अहंकार कशामुळे आहे? जो मी आहे त्याला न ओळखल्यामुळं, जो मी नाहीये त्याला मी म्हणतोय, टेंबा मिरवतोय. लक्षात आलं का? जाऊ जेवायला मी. अहो जो मी आहे त्या मीला तुम्ही मी न ओळखल्यामुळं, जो मी नाहीये त्याला मी म्हणतोय आणि टेंबा मिरवतोय. मी तो तू नाहीये, त्याच्या आत जो आहे ना तो तू आहे. परंतु दुर्दैवानं आम्हाला त्याची ओळख होत नाहीये आणि त्याची ओळख नसल्यामुळं देहाचा अहंकार होतो. देहाच्या अहंकारामुळे कर्मभोग होतो. कर्मभोगामुळे
पुनर्जन्म होतोय, चाललाच आहे विरार चर्चगेट, विरार चर्चगेट, भाई आगे सरको, भाई आगे सरको, चाललाच आहे. अरे कवर कधी विचार करणार यातून मला मुक्त व्हायचंय, काही मी उद्धार पावेन, कृपा नारायण ऐसे तुम्ही सांगा. आता माझा प्रश्न इथे आहे, तुम्हाला तुमचा उद्धार करायचा असेल तर मनुष्य नरदेहाला यावं लागेल, आणि मनुष्य नरदेहाला आल्यानंतर आपण मनुष्य नरदेहाला आलेलो आहोत हे तुम्हाला कळावं लागेल. आणि कळल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे का माझा उद्धार कशात आहे. मग उद्धार कशात आहे हे कळालं का मग तुम्हाला सांगतात तुमचा उद्धार तरी संता या भजावे सर्वस्वीशी. लक्षात. पुनर्जन्म कशामुळे? कर्मभोगामुळे. कर्मभोग कशामुळे? देहाच्या अहंकारामुळे. देहाचा अहंकार कशामुळे? स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे. मी कोण आहे याची ओळख नसल्यामुळे. स्वस्वरूपाचं अज्ञान घालवायचं असेल तर काय करावं लागेल महाराज? ज्ञान करून घ्यावं लागेल ना, ज्ञान करून घ्यावं लागेल. चला श्रीमद भगवद्गीतेत भगवद्गीता सांगतायत नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत सोयम योग संसिदा कालेन आत्मने. भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवले महाराज, ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काही नाहीये. दुर्दैवानं आम्हाला त्या ज्ञानाची तहान नाहीये, त्या ज्ञानाची भूक नाहीये. आम्ही वेगळ्याच मार्गाने मार्गक्रमण करत राहतोय. ते ज्ञान, पवित्र ज्ञान तुम्हाला प्राप्त जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला येण्या जाण्याचा मार्ग चुकवण्याचा फॉर्म्युला कळणार नाही. मराठीत सांगतो फॉर्म्युला कळणार नाही. असो मग श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलंय महाराज, ते ज्ञान जे तुम्हाला ज्ञान नाहीये ते ज्ञान जर तुम्हाला करायचं असेल तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षेंती ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिना. काय ते ज्ञान पैगा परवे जरी मनी अधिक नावे तरी संता या भजावे सर्वस्वी. आता माझा मुद्दा या ठिकाणी आहे, आज हा उत्सव कशामुळे चाललाय हो? गुरुपौर्णिमा उत्सव. आदरणीय संतोष महाराज, आदरणीय दयाळकर माऊली आणि आमचे शिंदे महाराज यांनी या ठिकाणी हे जे सर्व मुलं उभे आहेत ना महाराज, सोनवणे साहेब, हे जे सर्व मुले उभे आहेत हे मुलं दररोज प्रत्येक शनिवारी पंडा या ठिकाणी हरिपाठाला येतात आणि यांच्यातून मला संतोष महाराज दिसत आहेत, त्यांच्या पावलीमधून दिसत आहेत. कारण संतोष महाराज पवार ज्या पावली खेळतात ना त्या बहुतेक आचोलेमध्ये एकही वारकऱ्याला तेवढी पावली खेळता येत नसेल, आणि त्या सुंदर पावल्या ह्या सर्व मुलांना शिकवलेल्या आहेत संतोष महाराज पवार. ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा. तुम्ही जागे आहात. पुनर्जन्म कशामुळे? कर्मभोगामुळे. आता मी परत तुम्हाला विचारणार बरं का, शेवटपर्यंत हे विचारणार, आणि हाच फॉर्म्युला आज तुम्ही घरी घेऊन जायचा आहे. गुरुपौर्णिमा का करायची याचं उत्तर ह्या फॉर्म्युलामध्ये. पुनर्जन्म कशामुळे? कर्मभोगामुळे. कर्मभोग कशामुळे? देहाच्या अहंकारामुळे. देहाचा अहंकार कशामुळे? स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे. स्वस्वरूपाचं अज्ञान घालवायचं असेल तर त्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे, आणि ते ज्ञान कोणाकडे भेटतं? गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन. 18व्या अध्यायात सांगितले माऊलींनी, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आता माझा प्रश्न आहे, गुरुपौर्णिमा साजरी करत असताना का करायची हा प्रश्न आपल्याला पडू नये? पडतो. हा, आता एक साधा अर्थ तुम्हाला गुरुपौर्णिमेचा सांगतो, ज्याला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. व्यासांचे आपल्या भारतीय संस्कृतीवरती एवढे महत आणि महत उपकार आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांचं एवढं प्रगल्भ ज्यांनी मांडणी आपल्यासाठी, एवढं प्रगल्भ असं जबरदस्त असं आपल्यापुढे मांडून ठेवलं, ताट भरून ठेवलं. त्यातील
थेंब जरी आपण घेतला तरी आपलं येणं जाणं खुंटून जाईन हो. आपलं उद्धार होतोय, आपलं हित साध्य होतंय. त्या व्यासांच्या व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. आणि त्या गुरुपौर्णिमे साधा फॉर्म्युला सांगू, जे व्यावहारिक ज्ञान देतात त्यांना गुरुजी म्हणतात, जे व्यावहारिक ज्ञान देतात त्यांना गुरुजी म्हणतात, आणि जे आध्यात्मिक ज्ञान देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. व्यावहारिक ज्ञान देणारे गुरुजी असेल, शाळेमध्ये याला अ म्हणतात, याला मराठीमध्ये ए म्हणतात, याला बी म्हणतात. हे जे शिकवतो त्याला काय म्हणायचं? गुरुजी म्हणायचं. ज्यांनी मेडिकल सायन्स मध्ये ज्यांना टेक्नॉलॉजी दिली, कॉम्प्युटर सायन्स मध्ये टेक्नॉलॉजी दिली, व्यवहारामध्ये जे जे काही ज्ञान तुम्हाला अपेक्षित आहे ते ज्ञान ज्यांच्याकडून मिळालं त्याला आपण गुरुजी म्हणतो, तथा गुरु म्हणतो. आणि जे या उद्धारात जे आपल्या या 84 लक्ष योनीतून आपला उद्धार कशाने होईल, हे गुह्यतम गुह्य ज्ञान, जे अध्यात्मशास्त्रातलं ज्ञान जे आपल्याला देतात त्यांना काय म्हणतात? सद्गुरू म्हणतात. आता गुरु आणि सद्गुरू मधला फरक मी तुम्हाला सांगितलाय. तुम्हाला पावलं पावली गुरु भेटतील. एक सांगू, उपदेश करणारे भरपूर आहे महाराज, स्वतः अनुकरण न करणारे देखील उपदेश करतात. भरपूर आहे ते गुरुंकडे आपल्याला तुम्हाला व्यवहारिक. आता यांना मृदंगाचं शिक्षण ज्यांनी दिलं ते आमचे आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी शिवाजीदादा बुतकर, जे व्यवहारातलं ज्ञान जे देतात ना त्यांना आपण गुरु म्हणतो. आणि आपली भारतीय संस्कृती, इंडियन कल्चर, भारतीय संस्कृती ऋण निर्देश करणारी संस्कृती आहे. ऋणातून उतराई होण्यासाठीचा प्रयत्न करणारी संस्कृती आहे. नवे तर कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. जगाच्या पाठीवर एकमेव भारत देश असा आहे का त्या भारत देशामध्ये बाकीच्या देशांपेक्षा वेगळी संस्कृती आहे. आणि तीच संस्कृती जगामध्ये विश्वगुरु म्हणून आपल्या भारताला पुढे नेण्यासाठी महत्वाची ठरते. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन इन अवर लाईफ? काय समाधानाची परिभाषा काय कराल महाराज? काय परिभाषा समाधानाची काय परिभाषा कराल तुम्ही? करोडची प्रॉपर्टी आली म्हणजे तुम्ही समाधानी व्हाल? असे कितीतरी करोडपती तुम्हाला मी रडताना दाखवू शकतो. पैसा अबाप आला म्हणजे समाधान मिळेल असं नाहीये. पद, चांगल्या प्रकारचं पद मिळालं म्हणजे तुम्ही समाधानी व्हाल असं नाहीये. प्रतिष्ठा मिळाली म्हणजे तुम्ही समाधानी व्हाल असं नाहीये. एवढंच नाही, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता सगळं मुबलक असलं तरी तुम्ही समाधानी व्हालच असं नाहीये. म्हणून आपण सर्व श्रोत आहात. मी तुम्हाला एक उदाहरण, परदेशातलं उदाहरण देईल. ऍपल कंपनीच्या मालकाचं नाव काय हो? आता ज्यांच्या पत्नी आता आपल्याकडे कुंभमेळ्याला देखील आल्या होत्या, ऍपल कंपनीचे बरं करा, सर्च करा, चला, एवढं सोपं झालंय. स्टीव्ह जॉब्स, ऍपल कंपनीचे मालक स्टीव्ह जॉब्स, त्यांच्या पत्नी आता कुंभमेळ्याला आल्या होत्या. ज्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचं एवढं त्या आपल्या महात्म्यांकडून अनुग्रह घेऊन त्यांनी समर्पण केलं आणि आपलं भारतीय नाव देखील लावून घेतलं. ऍपल कंपनीचे मालक स्टीव्ह जॉब्स, व्हॉट्सअप, मेटा, इंस्टाग्रामचे मालक आता कोण? मार्क जुगरबर्ग. आता मला तुमची परीक्षा नाही घ्यायची, त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलं म्हणून ते सांगा. कोण हे विचारू नका, तुम्ही सांगा. स्टीव्ह जॉब्स आणि मार्क जुगरबर्गची दोघांचा संवाद चाललेला आहे. दोघांच्या संवादामध्ये मार्क जुगरबर्ग त्यांना सांगतायत का जगातल्या नामांकित श्रीमंत व्यक्तींच्या, उद्योगपतींच्या नावामध्ये माझं नाव आता आलेलं आहे. माझा बिझनेस सेटल झालेला आहे. परंतु हा एवढं सगळं जरी असलं तरी मला जे समाधान पाहिजे ना ते समाधान मिळत नाहीये. मी भारत देश सांगतोय, लक्षात घ्या. मार्क जुगरबर्ग आणि स्टीव्ह जॉबचा संवाद चाललेला आहे. स्टीव्ह जॉबला मार्क जुगरबर्ग म्हणतात का जगातल्या प्रतिष्ठित नामांकित बिझनेसमॅन मध्ये माझं नाव येतंय तरी मला जे समाधान पाहिजे ते समाधान मिळत नाही. ते समाधान कुठे मिळेल? स्टीव्ह जॉबने सांगितलं सोपं आहे.
इफ यू वॉन्ट सॅटिस्फॅक्शन, जर तुम्हाला समाधान पाहिजे, समाधान ज्याला पाहिजे, त्या स्टीव्ह जॉबने सांगितलं मार्क झुकरबर्गला, बाबा या जगामध्ये, आशिया खंडामध्ये भारत नावाचा एक देश आहे. त्या भारत देशामध्ये उत्तराखंड नावाचं एक राज्य आहे. त्या उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये नैनिताल नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी नीमकरोली नावाचे बाबा आहे. त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला तुमच्या जीवनातलं ऍक्च्युअल समाधान मिळल्याशिवाय राहणार नाही. तो आपल्या गावचा गंपे नाहीये, संपेला सांगतोय आहे तिकडं. स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकरबर्ग कुठे सांगताय जायला? करोडोची, अहो ते अब्जो, आता त्यांच्याकडे मला शब्द नाही, त्यांची एवढी प्रॉपर्टी आहे. एवढी प्रॉपर्टी असताना देखील ते असमाधानी आहे आणि त्यांना समाधान पाहिजे तर भारत देशामध्ये यायला सांगताय. भरतखंडे नरदेह प्राप्ती, भाग्याची संपत्ती. मग आपलं महत् भाग्य आहे ज्या देशामध्ये समाधानाचा आगार आहे. त्या समाधानाच्या आगारामध्ये आपण जन्माला आलो. आमच्या भारतीय हरीचे दास जन्म जेथे हरीचे दास जन्म घेते. बाबांनो, आता आपण सर्व श्रोत आहात. नालंदा नावाच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये एवढी आपली तत्वज्ञान एवढं जाळलं गेलं, ज्यातून महाराज अख्ख्या जगाने वास्तविक आज जे योगशास्त्र आहे, आपलं तुमचं मेडिकल शास्त्र आहे, हे जगाला आदर्श म्हणून आपण देतोय. एवढी मोठी संपत्ती आपल्याकडे आहे. जीवन जगण्याचा ऍक्च्युअल फॉर्म्युला आपल्या भारत देशामध्ये आहे. परंतु दुर्दैवानं त्याच भारत देशामध्ये गुरु शिष्य परंपरेनं आपण मार्गक्रमण करत असताना त्या गुरुने जे आपल्याला ज्ञान दिलं, त्या गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचा उत्सव साजरा करत असताना आता मगाशी महाराजांची यथोचित त्या मुलांनी पूजन केलं, गुरुपूजन केलं, त्यांना दर्शन घेतलं. ही आपली परंपरा. दुर्दैवानं आजची परिस्थिती, आपण चाललोय कुठे? जगाने आदर्श म्हणून आपल्याकडे बघावं. नवे एक 42 वर्षाचा तरुण श्रीमद भगवद्गीतेला हृदयाशी कवटाळतोय. सर्व धर्म परिषदेमध्ये शिकागोला जाऊन माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींना म्हणून संबंध जगाला एकाच छताखाली आणणारे स्वामी विवेकानंदांच्या या भारतामध्ये आपण. परंतु दुर्दैवानं आज आम्ही ते अद्वैत तत्वज्ञानाच्या मागे जाताना दिसत नाहीये. आमच्यातले भेद, आमच्यातले कमी होत नाहीये. आजची परिस्थिती कुठेतरी चालली, वेगळ्या ठिकाणी चालली आहे. त्या पवित्र भारत देशामध्ये महाराष्ट्र सारखा एकच राष्ट्र म्हणून ज्याला राज्याला दर्जा राष्ट्राचा दिलेला आहे तो म्हणजे आपला महाराष्ट्र. काय कारण असेल? काय कारण असेल? इतर राज्य आहे, एकच राष्ट्र म्हणून ज्याला स्वीकारलं तो महाराष्ट्र आहे. एवढा या लुंग्या पुंग्यांचा महाराष्ट्र आहे का? महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे, महाराष्ट्राला एक संस्कृती आहे. संत वाङ्मयाचा महाराष्ट्र आहे. संतांच्या खाणी या महाराष्ट्रामध्ये संतांनी, तत्कालीन संतांनी या महाराष्ट्राला एक वेगळं वळण दिलेलं आहे.
जगणारे ते मावळे होते, जगवणारा महाराष्ट्र होता. परंतु स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता अवघ्या या रयतेला, जनतेला सुखासाठी ज्याने स्वराज्य निर्माण केलं असा माझा छत्रपती शिवाजी राजा या महाराष्ट्र. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. हा दैवत पती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर हर. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती का महाराष्ट्र महान आहे त्याचं कारण बाबांनो, स्वतःच्या स्वार्थासाठी दुधाचे दह्याचे असणारे अनेक राजे या भारतात होऊन गेलेत. ऐकताय ना तुम्ही? स्वतःच्या स्वार्थासाठी दुधाचे आणि दह्याचे अभिषेक करणारे अनेक राजे या भारतात होऊन गेले. परंतु माझ्या रयतेच्या, जनतेच्या, स्वतःच्या रयतेच्या आणि जनतेच्या सुखासाठी, स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा एकमेव राजा होता माझा छत्रपती शिवाजी राजा. त्यांचा हा महाराष्ट्र, त्यांचा हा महाराष्ट्र. शोभा वीर शिवबा, साऱ्या शत्रूच्या माना बुडवूनी, साऱ्या शत्रूच्या माना बुडवूनी, झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. या शोभात वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शोभात वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शोभात वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. हो, त्यांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र. अरे शत्रूने आपले डोळे काढावे, शत्रूने आपले जीभ छाटावी, शत्रूने आपले हात छाटावे, शत्रूने आपले पाय छाटावे, शत्रूने आपले सर्व कातडी सोलून काढली तरी शरण न जाणारा धर्मासाठी जो होता त्या शंभू राजांचा हा महाराष्ट्र. कोणाचा महाराष्ट्र आहे? कोणाचा महाराष्ट्र आहे? कोणाचा महाराष्ट्र आहे? अरे बाबांनो, त्या छत्रपती शंभू राजांनंतर या महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याला कितीही अपेक्षा असताना सुद्धा एक मराठ्याची लेक उठते आणि त्या शंभू राजांच्या कुळातील एक लेक उठते आणि त्याला तलवार घेऊन सांगते, अरे ही मराठ्याची लेक आहे. ज्या हाताने आम्ही फुगडी घालतो ना, त्याच हाताने आम्ही तलवार चालवून शत्रूचं शीर कलम करण्याची ताकद आमच्यात आहे. त्या ताराराणी भोसलेंचा महाराष्ट्र, ताराराणी भोसलेंचा महाराष्ट्र. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलंय, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काही नाहीये. जेव्हा हा बोध, महत्वाचा बोध, बसा विठ्ठल विठ्ठल.